स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। गोपाल कृष्ण भगवान की जय। जेय जनशील आहरणिषि जी अविद्या हविली मनीषी गुरुवाक्य हुताशी हवन केले। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या 123 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे ज्ञानी महात्मा। महात्मा कोणाला म्हणावं? सगळे काय कमी आत्मा आहेत का? सगळे महात्माच आहेत, फक्त कळून घेण्याची प्रवृत्ती नाही। आलं का लक्षामध्ये? सगळे महात्मा आहेत पण कळून घेण्याची प्रवृत्ती नाही। आत्मा कळलं की सगळे महात्मा। आत्मा नुसता आत्मा शब्द नाही कळायचा, त्याची अनुभूती घ्यायची। आपण जसं रात्रंदिवस प्रपंचाची अनुभूती घेतो, तुम्ही केव्हाही उठान, केव्हाही झोपान, केव्हाही बसान, जागृती स्वप्नी एक संसार, संसार ध्यानी संसार मनी, जागृती स्वप्नी एक संसार। ही परिस्थिती आहे की उठता तेच, बसता तेच, बोलता रे काय, चालता तेच, खातानी तेच, पितानी तेच, झोपतानी तेच, स्वप्नात तेच। कळलं का नाही? ते कचरा काही आपण फेकून देत। साधू संत सांगतात त्यांना काय उद्योग आहे? आणि नका पडो गबाळाचे भरी। तिथं फार फायदा आहे का? तेथे आहे थोरी नागवन आणि नका पडू गबाळाचे भरी। हे सगळं कचरा आहे, गबाळ। आपल्याला कोणी बरोबर आणलं नव्हतं, बरोबर कोणी न्यायचं नाही, आपला त्यांचा काही संबंध नाही। कोण आपण कोण त्यांचे काही संबंध नाही। लक्षात ठेवा। तुम्ही म्हणा ते बायकाचं काय आधीन होतं, ते बायको जोडीने मारतो त्यांना, पण ते लागत नाही म्हणतात एवढंच। काय बायकाच्या आधीन होतं मारतील दगड काय, फक्त त्यांना लागत नाही। त्या खरड्याच्या भांब्यासारखं। आज कोणीकडे मुहूर्त काढलं वागली, आज कोणीकडे मुहूर्त काढलं। आलं लक्षामध्ये? काय सांगितलं तुम्ही?
खरडा. कोणाचा कोणाशी न घडे संबंध. ओगे आपला बादरायने संबंध. कळलं का? बादरायने संबंध बी कळतो की नाही? सगळ्याचा ना आपला काय संबंध आहे? आणि खरा संबंध कोणाशी यावा म्हणून त्याला महात्मा म्हणतात. मला त्याच्याकडे सांगितलं, ज्याला आपला संबंध खरा कोणाशी आहे आणि हे बाकी सगळं मिथ्या आहे, एका शब्दात सांगायचं, हे ज्यांना कळलं त्यांना महात्मा म्हणतात आणि त्यांचा विषय चालला. कळलं? जे यजनशील आहारनिशी, जे रात्रंदिवस यज्ञाचं कार्य करतात. कळलं का? रात्रंदिवस यज्ञ चालू आहे, कधी बंद पडतच नाही. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी. ज्यांचं चालता बोलता खाता पिता येता जाता झोपेत स्वप्नात उठलं ते सतत परमात्म्याचं चिंतन आहे. त्यांचा अखंड यज्ञ चालू आहे. भगवंताचं नाम घेणं म्हणजे यज्ञ, लक्षात ठेवा. फार मोठं यज्ञाचं फल आहे. कळलं का? जे यजनशील आहारानिशी म्हणजे रात्रंदिवस, मात्र दुसरं काही बोलायचंच नाही. ते आपल्याला एवढं अवघड आहे, शक्य होत नाही. तसं म्हणा काय करता, विषय आला म्हणून सांगावं लागणार. तर आपलं तोंड न जायची ताठा नित्य खटाटोप, न जायची ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे ते गा, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. बोलल्याशिवाय राहत नाही, पण बोलायचं ते बोलत नाही. म्हणून यज्ञ होत सोपं नाही, फार अवघड आहे. काय जे यजनशील आहारानिशी रात्रंदिवस ज्यांचं हवन चालू आहे, लक्षात ठेवा. जी काय केलं हवन त्याने? नामरूपी ज्ञानरूपी अग्नीमध्ये जी अविद्या हविली मनेशी. सगळ्यात चावट जर कोण असेल तर कोण आहे? सगळ्यात चावट मन आहे. नरकाला नेणारही मोक्ष देणारही मन एव कारणम बंध मोक्ष योग. मन फार वाईट. मनासारखी वाईट वस्तू देहात कोणतीच नाही. सगळ्यात वाईट वस्तू असेल तर मन. ते मन काय चावटपणा करत राहतं सारखं. नको तिकडं जाईल, नको त्या पंचायती करील, नको ते कुठाने करत राहील. मग त्याला जाग्यावर आणायचं काम आपलं का शेजाऱ्याचं? त्यांना जाग्यावर आणायचं काम शेजाऱ्याचं नाही, हो आपलं. त्याला वटणीवर आणायचं काम आपलं आहे. पण आपण त्याला मोकाट सोडलं. मोकाट आपण त्याला काय केलं? मोकाट सोडलं. मग हवन काय करायचं ठरलं आता? जी अविद्या हविली
मनेशी, मनासह अविद्येचं हवन केलं. कळलं का? कशाचं हवन करायचं? नामरूपी ज्ञानरूपी ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नी पापे जळती हे ज्याची आज्ञा. या ज्ञानाग्नीमध्ये, नामाग्नीमध्ये या दोन गोष्टी जाळून टाकायच्या. एक अविद्या आणि एक मन. की कामच झालं. सगळं दुःख भोगायला लावतात या दोन गोष्टी. काही कारण नाही. आपला कोणी विचार करत नाही, त्याला सवडही नाही आपला विचार करायचा. पण आपण मात्र सगळ्यांचं चिंतन करत राहा. सगळ्याचं आपला कोणी विचार करत नाही. त्यांचं काय खोळंबलं आपल्यावर. तिकडंच मेलं तर बरोबर आहे. पुन्हा त्यांनी तोंडही दाखवू नये तरी आपल्या डोक्यात शिरत नाही. काय दुर्दैव आहे. आपण फार मोठ्या आनंदाने घरी यावं असं वाटत नाही. पण आपण मात्र त्यांचं चिंतन, त्यांचं चिंतन, त्यांचं चिंतन. कशा करता? कशा करता? मी हे ओवीचा अर्थ सांगू ना. नाहीतर आमचं जंक्शन आहे नाही, रेडीमेड आहे, याला अंगात घालून कुणी. कळलं का? जी ही अविद्या हविली मनेशी, या दोन गोष्टीचं हवन केलं पाहिजे. मन, हे मन राहायचंच नाही, राहताच कामा नाही तर त्याला वटणीवर आणायचं. तिथं आपली ताकद नाही. मनाच्या मागे नांद्या होऊन फिरे, माऊली म्हणतात. तो मनाच्या मागे फिरत राहत. ते पुढं बंब मारत, हे मागं पडत राहत. ते काही याच्या हाती लागत नाही, ते पडल्याशिवाय राहत नाही. आणि हे मागं पडल्याशिवाय राहत. म्हणून तर म्हणावं लागलं माऊलीला. काय म्हणाल? काय काय म्हणावं लागलं? मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. लक्षात ठेवत चला. काय आपल्या जवळ आहे, जवळीचं आहे परी भेटेना. मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला, पण हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. त्याला धन्य म्हटलेलं आहे. मनाच्या मागं फिरणाऱ्याला धन्य म्हटलं. तो तेथेची संपला. मनाच्या मागे जे गेले त्यांना मोठमोठे रोग झाले आणि लवकर त्यांचं बरं वाईट होऊ नये पण झालं. कशामुळं? कशामुळं? मनामुळं. तर मनामुळे मोठमोठे रोग, मनामुळे रात्री झोप येत नाही, मनामुळे तर जीवन गोड लागत नाही, मनामुळे. या सगळ्या गोष्टी म्हणून माऊलीनं शेरा मारून ठेवला. पण आपल्या काही डोक्यात शिरत. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, पण हरिपाठी स्थिरावला तुझी धन्य. म्हणून हवन कशाचं करायचं? कुठं करायचं? नाही लक्षात राहील. अग्नीमध्ये. हवन कुठेही केलं जात नाही, अग्नीमध्ये हवन केलं जातं. अग्नी कोणता? ज्ञान आणि नाम, हे दोन अग्नी आहेत. याच्यामध्ये यांना जाळून टाकायचं, ठेवायचं नाही. काय नाही तर त्यांच्या मागं पडायचं नाही. त्याचा काट मुर्दाच पाडायचं, ठेवायचंच नाही. कशाचा? मनाचा, अज्ञानाचा,
ठेवायचं नाही. म्हणजे सतत त्यात गुंतून राहणार नाही माणूस. कारण मनाला धंदा नाही ना काही. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम. गुरुवाक्य हुताशी. सद्गुरूने जे ज्ञान दिले आणि नाम दिले, सद्गुरूचे वाक्य काय आहे? ज्ञान आणि नाम, या दोन्हीमध्ये, या दोन्हीचं हवन केलं. कळलं? यज्ञ कोणता कळला? बोला चला. हवन कशाचं करायचं? अविद्या आणि मन. कशात करायचं? गुरुवाक्य हुताशी. सद्गुरूनं दिलेला मंत्र एकच असेल तर. नाही तर माणसं तर कुणाच्याही मागे पळत राहत्या. एक धरतच नाही. म्हणे दत्तात्रयाने 24 केलं. मूर्ख. दत्तात्रयाने 24 केलं म्हणजे थोबड मारत त्याच्या म्हणणाराच्या. त्याने 24 गुरु केले का? त्यांच्या दीक्षा घेतली त्यांची. येडपटाला कळणं वळणं काहीच व्हायना. येडी हळदन कालवणाचा नाश. दत्तात्रयाने एकच गुरु केला, 24 नाही. 24 तत्वापासून त्यांनी त्यांचे धडे घेतले. आला येऊ द्या, येऊ द्या. त्यांचं कुठं जाऊ द्या. काय लक्षात घ्या, लक्ष द्या इकडं, लक्ष द्या इकडं. गुरु बोल नका. गुरुवाक्य होताशी. बिला विचारा तुम्हाला. हवन केले. सद्गुरूच जे शब्द आहे, वाक्य, त्याच्यामध्ये या दोन्हीचं हवन केलं. तीही योगाग्नी की यजिजे, तो दैव यज्ञ म्हणिजे, जेणे आत्मसुख कामिजे, पांडुकुमारा. काय म्हणतात भगवान? कोणाला म्हणतात? पांडुकुमारा. अर्जुनाला. अर्जुनाला म्हणलं की आपल्या गळ्यातले घोंगडेच घे. ती योगाग्नी की यजिजे. कन्यक लक्षात ठेवा. दैववाद्यानी, कालचा दैववाद झाला आपला. दैववाद्यानी जे तीही योगाग्नी की यजिजे, तो दैव यज्ञ म्हणिजे. दैववाद्यानी शरीर क्लेशा वाचून आत्मसुखाची इच्छा केलेली आहे. कोणी केली? दैववाद्यानी. कशी केली? शरीराच्या क्लेशा वाचून. आता शरीराला क्लेश होणार नाही का? होणार. पण ते शरीर आपलं आहे का? मग कशाला पंचायती करायची? विचार करा तुम्ही. भाड्याच्या घराला कलर द्यावा लागत नाही. आणि निदान धूळ तर झाडावं लागते की नाही? जाळ्या काढाव्या लागतात की नाही? पंखे पुसावं लागतात की नाही? भाड्याचं घर काय त्याला का पुसायचं? मग तसं गाणीत राहायचं का? त्याची स्वच्छता ठेवावी लागते. मग आता स्वच्छता ठेवताना कोणी फ्रॅक्चर होतं, काही भानगडी होतात. स्वच्छता ठेवत आहे.
जरा मी कसं करत सांगतो, काय सांगतो ते लक्षात घ्या. काय की दैववाद्याने शरीर क्लेशा वाचून आत्मसुखाची इच्छा केलेली आहे. कोणी केली? दैववाद. ज्ञानाने नाही ना, दैववाद्याने आत्मसुखाची इच्छा केली. पण कशी केली? क्लेशा वाचून. क्लेश होणारच. जोपर्यंत शरीर आहे, कारण जोपर्यंत शरीर आहे, कारण शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर ऐसे, शरीर सुखाचे घोषून. कोण म्हणतो काय म्हणतं? तो खूप बरं आहे. नाटाच्या अभंगात सांगतात. कुठे सांगतात? नाटाच्या अभंगात. नाट एक प्रकरण आहे, फार सुंदर आहे. बहुअंशाने चौचारणी येते सगळे अभंग. मग त्याच्यात म्हटलंय शरीर दुःखाचे कोठार. जरा पुढे सरकून बघा, इकडे या, सतरंगी मोकळी आहे, भेटू नका. काय शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. तिकडच्या खांबाला बसा तुम्ही. शरीर दुर्गंधीची हार, नाही अपवित्र शरीरा. इकडे थांबलं इकडच्या का. पण पुढं काय म्हणलं त्यांनी? शरीर सुखाचे घोषुले, शरीर साध्य होय केले. हो, या शरीराने सुख प्राप्त करून घेता येते. शरीर हे काय आहे? शरीर काय आहे? साधन आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. मनुष्य देहितेनी साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार श्री नारायणे रूपावलोकने दिधला. शरीर काय आहे? मग साधन. जसे आपण ट्रेनने जातो की एसटीनं, ट्रेननं, ते काय आहे? पंढरपूरला, आळंदीला. आपली बाकीचं काय करतात? पंढरपूरला, आळंदीला जायचं साधन आहे का नाही? तसं देवाकडे जायचं साधन काय आहे? मनुष्य देह. हे साधन आहे, साध्य नाही आहे. लक्षात. हे माणसं विसरूनच जातात. म्हणून तीही योगाग्नी प्रिय जिजे. कोण म्हणतं हे कोण म्हणतं? असं दैववादी. का तीही योगाग्नी प्रिय जिजे, तो दैवयज्ञ म्हणीजे. दैववादी काय म्हणतात? की दैववाद्याने आत्मसुखाची इच्छा केली. पण कशी केली? शरीर क्लेशा वाचून. आता शरीराला क्लेश कशात नाही?
प्रपंचात सुख आहे, क्लेश नाही आहे. मग परमार्थात क्लेशातून सुख आहे आणि संसारात क्लेशातून क्लेश आहे. कळलं का? संसारात क्लेशातून क्लेश आणि परमार्थात क्लेशातून सुख. लक्षात. म्हणून म्हटलं त्या आत्मसुखाची इच्छा करतात ते, पण कशी करतात? दैववादी शरीर क्लेशा वाचून. पण शरीराला शांत राहा, बोलू. इथं लोक कशा करता बसले हे जरा ध्यान ठेव. ते वेडे म्हणून नाही बसले. कळलं का? दैववादी काय म्हणतात? क्लेश. पण शरीराला क्लेश होणार. शरीर क्लेश झाले तरी ते आपल्याकडे नाही गेले. आपला शरीराचा काळी मात्र संबंध हो नाही लक्षात. म्हणून त्याचा अंत्यविधी आहे. कोणाचा? शरीराचा. आपला नाही ना. न जायते न म्रियते वा कदाचित. बोललं मला कळलं का? ए जेने आत्मसुख कामी जे पांडुकुमारा. जेने आत्मसुख कामी जे पांडुकुमारा. अग्नीने दैववादी दैवाग्नीने साग्निक म्हटले ते. साग्निक असलेल्या साधकांनी दैवयोगाग्नीमध्ये सगळंच हवन करायचं. विषयाचं हवन, विकाराचं हवन, अज्ञानाचं हवन, अविद्येचं हवन. अज्ञान अविद्ये एकच. या आडी घालणं. या सगळ्याचं काय करायचं आहे? हवन करायचं आहे. कशात करायचं आहे? अग्नीमध्ये. त्याला पुन्हा दैवयोग अग्नी शब्द वापरला आहे. दैव योगाग्नी म्हणजे दैवयोग अग्नी असा शब्द वापरला आहे. जेने असं जर हवन केलं तर काय होईल? पुढे का की बाया ऑर्डर पुन्हा इकडे पुढे बघा काय सांगत होतो. तुमच्याकडे लक्ष की माझं लक्ष जातं. काय सांगत होतो? दैव अग्नी, काय योगाग्नी, दैवाग्नी, ज्ञानाग्नी, नामाग्नी. काय तेव्हा साधकाने दैवयोगाग्नीमध्ये हवन करायचं. पण कशाचं करायचं? कामिजे. कामिजे म्हणजे काय? विषय. कळलं? विषयाचं हवन करायचं, अविद्येचं हवन करायचं, मनाचं हवन करायचं. कळलं? तर आपल्याला साध्य साधता येईल. नाही तर गेला गेला जन्म वाया, भज मना पंढरी राया.
कळलं नव्हतं. नाही तर आला जन्मा केला कलमा तरीना फिटली भ्रांत घड्या लटपट पंची करवणी सारे व्यर्थ गमविले दिवस गाड्या. ह्याला आला जन्माला मी याला पाणी वाहून वाहून झालं. नसता आला तर परवडणार. उपाड्या वाढून ठेवला, ताप करून ठेवला. त्यापेक्षा नसता आला तो तर चांगलं झालं असतं. देहाचं पालन पोषण कशाने होतं म्हणजे दैवाने. दैव म्हणजे काय? दैव म्हणजे काय? दैव मी सांगितलं का? दैव जाणिले कोणी, दैव जाणिले कोणी. लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिक मुनी, दैव जाणिले कोणी. काल तुम्हाला एकही उदाहरण सांगतो. शिंक्यावर दही आणि दैवात नाही. आता दैव म्हणजे काय? प्रारब्ध. लक्षात घ्या. दैव म्हणजे प्रारब्ध. दैवास्तव देहाचे पालन. तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी जसं प्रारब्ध असेल तसं देहाचं पालन पोषण होत. प्रारब्धाप्रमाणे. माणसं काही कमी खातात का? काय काय खातात पण त्यांच्या अंगीच लागत का? प्रारब्ध. हो, खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात. आता जे पोळीचं काय बोलूच नका. सगळा पंचनामाच. कशाचा? पोटाचा. पोटाचा पंचनामा. सुमारच राहत. स्वादिष्ट चवदार लागते. चकली आहे, शेव आहे, चिवडा आहे, हे स्वादिष्ट पदार्थ. मागचा पुढचा विचार खावं, पण मागचा पुढचा विचार करून खावं. काय म्हटलं त्याने? दैवास्तव देहाचे पालन. जो चिंतिना देह भरण. सोपं एक अवघड आहे. अवघड. आपलं नित्य उठवणे या खावयाची चिंता. आपुल्या स्वहिता नाठविती. ते काय म्हणतात? चिंतिना देह भरण. ते कधीच. कोण? तुम्ही आम्ही. तुम्ही नाही का महात्मे? आम्ही सुरुवातीला सांगितलं तुम्ही महात्मे नाही काय, पण महात्मे आहेत, पण महात्मे म्हणण्याच्या लायकीचे नाही. महात्मे आहेत पण महात्मे म्हणून येण्याच्या लायकीचे. आता त्याच्यावर व्याख्यान करत बसू का या विषयाला बाजूला? कारण मला शब्द शब्दावर बोलतोय. जाऊ द्या, तुम्हाला तरी का दुःख व्हायचं घेण्यान देण्यात. दैवास्तव देहाचे पालन. जो चिंतिना देह भरण. सोपी गोष्ट नाही परमार्थाची. लक्षात ठेवा. काय? आम्हाला मरेपर्यंत काळजी, मरेपर्यंत काळजी. काय खावे म्हणून नित्य करी चिंता. दोन प्रकारची चिंता आहे. काहीला चिंता आहे काय खावं आता, आणि काहीला चिंता आहे काय काय खावं.
कळलं का? काहीला चिंता कोणती आहे? काय खावं आणि काहीला. तेव्हा जो चिंतिना जाऊ दे देहभरण तो महायोगी जाण दैव योगे. तो खरंच प्रारब्धच लागतो त्यालाही म्हटले त्यांनी. तो जो पोटा पाण्याची चिंता करत नाही, जे हजारो वर्षे हिमालयाच्या पहाडाच्या खडकाखाली राहतात, हजारो वर्ष हिमालयाच्या पहाडाच्या खडकाखाली राहतात, त्यांनी चिंता केली कुठून आणन, कसं आणन, काय काय खावण, कसं खावण, एक चिंता केली त्याने. एकच चिंता आहे काय? फक्त भगवत चिंतन, दुसरा विषय नाही. असं मौली फारच गोड सांगतात, फारच गोड. जेवढा त्याचा विचार करत राहावा तेवढा कमीच पडतो, अपुरा राहा. असं तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा एकदा रोज नियमाने ऐकत जा. असं पुन्हा अवघड आहे. नाही तुम्हाला मग आळंदीला पंढरपूरला हे द्यायला काय करता तुम्ही? फार भारी, पण आपल्याला काही जाऊ शकत नाही आहे. म्हणून फारच गोड आहे, फारच गोड आहे. असं गोड काहीच नाही आहे. अगं का हातात यायचं, कोणीकडे मुंबईत फिरायचं आणि कोणीकडे परमार्थ करा, तेवढंच बरोबर येईल. नियमाने एक तास इकडे देत चला. काय हमाली करता सगळे गौऱ्या गेल्या पुढं, तरी ते हमाली सुटानाच आणि सवडच होईना. काम, अरे काम माणसाला पुढं घालतं. लक्षात ठेवा, काम गेलं चुलीत तिकडं काम. आपल्या स्वार्थापुढे स्वहितापुढे काय कामाला जाळायचं त्या? पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की जय. सिद्धेश्वर महादेव की जय. मोरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. सब संत की जय. जेवण दिलं का काही ना? जेवण दिलं ना? सीताराम खाऊन पिऊन चोराच्या उलट्या. आता विश्वात्मके तुम्ही काही बोलणार म्हणलं जाऊ द्या, तुम्हाला कंटाळा आला. काहीला पसायला झाले की मोकळे झाले. चेतना
ऐसा आनंद नाही कोठी. वैकुंठात सुद्धा सीताराम हनुमान सीताराम राम हनुमान सीताराम